अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सद्गुरू दादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचायला घेतले आहे. आज पान नंबर 113 वर परमपूज्य दादांचे मामांबद्दलचे अनुभव आपण वाचत आहोत. आज आपण हिमालयातील आश्रमाबद्दल बोलूया. परमपूज्य सद्गुरू श्री मामा हे हिमालयामध्ये अनेक वेळा भ्रमण करीत असत. हिमालय त्यांच्या फार आवडीचा. जेव्हा ते परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या अवतारात होते तेव्हा त्यांनी हिमालयामध्ये गुप्तपणे एक चातुर्मास केला होता. तो चातुर्मास त्यांनी कोठे केला होता हे इतिहासाला आस्थागायत माहीत नाही. हिमालयात ऋषिकेशच्या जवळ दूर अशा पर्वतराजींमध्ये भगवान श्री दत्तप्रभूंचा एक दिव्य अपार्थिव असा आश्रम आहे. तो आश्रम आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आणि सूक्ष्म दिव्य देहाशिवाय तेथे जाताही येत नाही. तो आश्रम चालवण्याचे कार्य परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज करीत असत. अजूनही त्या आश्रमामध्ये परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या अवतारामध्ये त्यांनी ज्यांना अनुग्रह केलेला होता असे शिष्य विद्यमान आहेत. त्यानंतर जेव्हा परमपूज्य श्री मामांच्या रूपाने थोरले महाराज प्रगटले तेव्हा त्यांचेही अनुग्रहित झालेले शिष्य अजून त्या आश्रमात आहेत. हे सगळेच शिष्य महासिद्धी कोटीतले आहेत. कारण थोरले महाराज आणि परमपूज्य श्री मामा हे नित्यसिद्ध साक्षात दत्तावतार प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूच होते. तेव्हा त्यांचे तेथील खास निवडलेले शिष्य देखील महासिद्ध कोटीतले असावेत. यात काही नवल नाही. या श्री दत्तप्रभूंच्या आश्रमामध्ये जाण्याचे महत्भाग्य फार थोड्या लोकांना आज पावेतो मिळालेले आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या कृपेने ज्यांना अशी संधी मिळाली होती त्यांचेच काही अनुभव आज येथे सांगणार आहे. आपल्या सोयीसाठी आपण या भाग्यवान साधकांचा उल्लेख नामधारक असं करूया. आश्रम दर्शनाचे भाग्य. एकदा एका श्रावण अनुष्ठान प्रसंगी अनुष्ठान संपल्यानंतर सांगतेच्या दिवशी परमपूज्य श्री मामांनी नामधारकाला सांगितले, आपल्याला काही ठिकाणी जाऊन यायचे आहे. तुझ्या घरी कळवतो की आम्ही 2 दिवस कामानिमित्त बाहेरगावी जात आहोत. मग परमपूज्य श्री मामांनी स्वतः नामधारकांच्या घरी त्याचा निरोप पाठवला. नामधारकाने मग मामांना विचारले, कुठे जायचे आहे आपल्याला? ते म्हणाले, आम्ही सांगू. आणि माऊलीमधून त्याच क्षणी अदृश्य होऊन त्याच देहाने वायुमार्गाने एका क्षणात परमपूज्य श्री मामा नामधारकाला हिमालयाच्या त्याच आश्रयात घेऊन गेले. त्या आश्रमाच्या गुहेबाहेर दुरून नुसती एक प्रचंड शिळा दिसते. त्या शिळेशिवाय स्थूल दृष्टीला दुसरे काही दिसतच नाही. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामांनी क्षणभर डोळे शिळेशिवाय स्थूल दृष्टीला दुसरे काही दिसतच नाही. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामांनी क्षणभर डोळे मिटून प्रार्थना करताच ती शिळा दुभंगून उघडली गेली आणि हे दोघे आतमध्ये दीपाली बघ. हां घे घे. पार्सल वाला का? अच्छा अच्छा.
आता प्रचंड मोठी गुंफा होती. हे नित्य आश्रमस्थान स्थूल आणि दिव्यसृष्टीच्या संधीत वसलेले असल्यामुळे एकाच वेळी पृथ्वीलोक, अंतर्व्य श्री दत्त लीला लोकात त्यांचा समावेश असतो. आतमध्ये मागच्या बाजूला खूप लांबच लांब गेलो होतो. काही कुरणे होती. तेथे गाई गुरे पाळलेले दिसत होती. समोरच्या बाजूला असलेल्या एका भव्य दालनात 6 रिकामी आसने होती. स्वतःच्या त्या शेतीमध्ये काही शिष्य काम करत होते. परमपूज्य श्री मामा तेथे गेल्यावर त्याच क्षणी 6ही आसनांवर एक एक सिद्ध विभूती जवळ आली. त्या सगळ्यांनी उठून परमपूज्य श्री मामांना साष्टांग प्रणिपात केला. परमपूज्य श्री मामांनी मग नामधारकांची त्या सर्वांना ओळख करून दिली. त्यांचा मग 2 दिवस त्याच आश्रमात मुक्काम झाला. गुंफेच्या मागच्या बाजूला गरम पाण्याचे वाहते झरे होते. त्यामध्ये तांदळासारखे दाणे निपणारा एक कंद काही शिष्यांनी उकडून आणला आणि सोबत आश्रमातील गाईचे दूध, ते दूध आणि भातासारखा कंदातून निघणारा पदार्थ हेच तेवढे भोजन होते. तेही इतके